श्री स्वामी समर्थ. आपल्या रोजच्या जीवनात आपल्या सहवासात अनेक माणसं येतात. काहींचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. आपल्याला ती थोड्या क्षणात आवडू लागतात आणि आपली होऊन जातात. तर काही माणसं कितीही सहवासात राहिली तरी त्यांच्याबद्दल आतून ओढ निर्माणच होत नाही. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात चांगली माणसं जपायला हवीत. सुगंधित फुलं ओंजळीत घेतल्यावर जसं त्याचा सुगंध आपल्या मनाला शरीराला प्रसन्न करतो, तसंच आपल्या सानिध्यात येणाऱ्याला आपला सहवास हवाहवासा वाटायला हवा. वरवरच्या सौंदर्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून पाहावं. शोधूनही तिथे माणुसकी नसेल तर त्यांचं सुंदर दिसणंही कालांतराने किळसवाणं वाटतं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकते. म्हणूनच माणसाच्या स्वभावात जर गोडवा, प्रेम, शालीनता, प्रामाणिकपणा असेल तर त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. आयुष्यात अशी माणसं नेहमी जपा. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा, कारण त्यांचं आपल्यासोबत असणं हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. आपल्या रोजच्या जीवनात आपल्या सहवासात अनेक माणसं येतात. काहींचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. आपल्याला ती थोड्या क्षणात आवडू लागतात आणि आपली होऊन जातात. तर काही माणसं कितीही सहवासात राहिली तरी त्यांच्याबद्दल आतून ओढ निर्माणच होत नाही. म्हणूनच आपण आपल्या आयुष्यात चांगली माणसं जपायला हवीत. सुगंधित फुलं ओंजळीत घेतल्यावर जसं त्याचा सुगंध आपल्या मनाला शरीराला प्रसन्न करतो, तसंच आपल्या सानिध्यात येणाऱ्याला आपला सहवास हवाहवासा वाटायला हवा. वरवरच्या सौंदर्यापेक्षा नेहमी समोरच्याच्या मनात उतरून पाहावं. शोधूनही तिथे माणुसकी नसेल तर त्यांचं सुंदर दिसणंही कालांतराने किळसवाणं वाटतं. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते, पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकते. म्हणूनच माणसाच्या स्वभावात जर गोडवा, प्रेम, शालीनता, प्रामाणिकपणा असेल तर त्यांचा सहवास आपल्याला हवाहवासा वाटतो. आयुष्यात अशी माणसं नेहमी जपा. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा, कारण त्यांचं आपल्यासोबत असणं हीच आपल्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. शुभम भवतु.